नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची नवीन अपडेट बातमी आली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट या GR मध्ये दिली आहे। जे लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेत आहे अशा लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। त्यासाठी हा शासन निर्णय नीट समजून घ्या। तर पहा मित्रांनो, हा GR प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांचा दिनांक 17 मे 2024 हा GR आहे। मित्रांनो, तुम्हीही या योजनेचे हप्ते घेत असाल तर काही लाभार्थ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत। अशा दोन्ही व्यक्तींसाठी हा GR मधील माहिती महत्त्वपूर्ण आहे, ती व्यवस्थित समजून घ्या। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळविण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक 1 व 3 अन्वये सुरू केली आहे। सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक 6 अन्वये आयुक्त कृषी यांच्या स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी 2 स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत। सद्यस्थितीत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 10 अन्वये सदर योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठीचा प्रस्ताव शासनात सादर केला होता। सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। त्याच अनुसरून खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता या शासन निर्णयात काय दिले आहे ते पहा। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 बचत खाती उघडण्यात येणार आहे। तर मित्रांनो, शासन निर्णयातील दुसरा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, तो नीट लक्षात घ्या। सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, येथे शेतकऱ्यांना कोणतेही खाते उघडण्यास सांगितले नाही। हे जे खाते येथे उघडण्यात आले आहे ते म्हणजे जे लाभार्थी या योजनेसाठी अपात्र आहे, जे नोकरीला आहे, जे लाभार्थी अपात्र असून लाभ घेत आहे, जे आयकर भरत आहे, अशा लाभार्थ्यांच्या नावे हे पैसे जमा झाले आहे। अशा लाभार्थ्यांकडून त्यांनी मिळवलेला परतावा परत वसूल करून बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। जे लाभार्थी पात्र आहे आणि जे अपात्र आहे अशा अपात्र लाभार्थ्यांकडून त्यांनी घेतलेले हप्ते परत मिळविण्यात येणार आहे। असे काही लाभार्थी आहे जे विनाकारण अपात्र झाले आहे, त्यांचे थांबलेले हप्ते परत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे।
तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या वेबसाईटवर आल्यावर त्यावर एक नवीन ऑप्शन देण्यात आला आहे, व्हॅल्यू एंट्री सरेंडर ऑफ PM किसान बेनिफिट्स. जे लाभार्थी या योजनेसाठी अपात्र असतील त्यांना सरेंडर होण्यासाठी हा ऑप्शन देण्यात आला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.